आताची मथुरची सर्व्हिस जी होती ती मला वाटतं केळगानी संघाला मागात पडेल। दोन्ही संघ चांगले संघ आहेत, बघूया आपले गेलेले गुण मिळवण्याचा प्रयत्न, परंतु पकड आणि रायडर बाद। पुन्हा लागले का त्याच्या बघा जरा डॉक्टर, कुठे लागले का बघा। मम्मी काय सांगेल खरोखरच ग्राउंड नंबर 2 वरचा सुद्धा, चला ग्राउंड नंबर 1 वर सुद्धा सुंदरची चढाई, 1 नंबर जर्सी परिधान केलेला रायडर मोबाईल संघाचा प्रतीक उत्तर देतोय, मात्र काचळा संघाचा रायडर अरविंद हंबीर, 13 नंबरची जर्सी परिधान केलेला रायडर अरविंद हंबीर, सुंदर अशी एसटी बांधा असलेला रायडर बघूया। आणि खरोखर मात्र 2 गुणाची कमाई केली, सुपर रेड मानावी लागेल कातळवाडी संघाकडून, अतिशय जबरदस्त। भोंबोली वर्सेस कातळवाडी असा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय। मस्त सर्व्हिस आणि मला वाटतं एक मोहरा टिपलेला आहे। तसेच ग्राउंड नंबर 2 वर केळगाणी वर्सेस गवळावाडी असा हा सामना जबरदस्त रंगलेला आहे। सुंदर असं सामने आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या फेरीतले, खरोखर अटीतटीचे सामने। आणि भोंबोली संघाचा रायडर मात्र बाद होतोय। विष्णू हिरवे यांच्या संघाला थोडीशी मेहनत करावी लागेल। मस्त मस्त बघूया, संघासाठी मेहनत करा, प्रयत्न करा। आणि जयेश भाईची काय आज एकही सर्व्हिस चालून दिली नाही, आणि खरोखर तिकडे मथुर मार त्याला परत रेड घ्यायचा केळगाणी संघ। 33 नंबरची जर्सी परिधान केलेला रायडर मात्र केळगाणी संघाचा 6-1 असं समीकरण असताना बघूया किती गुणाची मात्र लेलूट केली जाते आपल्या संघासाठी। आणि खरोखर मात्र रायडर बाद होतोय, पकड मात्र केली जाते, रायडर मात्र बाद होतोय। तसेच जबरदस्त पकड कातळवाडी संघातून, तसंच मात्र कमलाकर यांचा मथुर मात्र जातोय। मथुर आज मथुर थांबला आहे असं म्हणायला काय हरकत नाही। मथुर एदुशीला पण चालला आणि इथं सुद्धा चांगला दबदबा केलेला आहे। विष्णू हिरवे यांच्या संघांना थोडीशी मेहनत घ्यावी लागेल। याच्यानंतर होणारा सामना असेल ग्राउंड नंबर 1 वर सागवाडी बनाम ढेपावाडी, दोन्ही संघाने तयार राहायचंय। ग्राउंड नंबर 1 सागवाडी बनाम ढेपावाडी, आणि ग्राउंड नंबर 2 वर तीनघर बनाम बबक्याची वाडी, तीनघर बनाम बबक्याची वाडी। ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्यायचा चालू सामना संपल्यानंतर। आणि ग्राउंड नंबर 1 वर सागवाडी बनाम ढेपावाडी। खरोखर सुंदराची चढाई पाहायला मिळते अरविंद हंबीर यांच्याकडून, कातळवाडी संघाकडून 5-1 असं समीकरण असताना बघूया अरविंद हंबीर याला मात्र पकड होते काय। आणि खरोखर अरविंद हंबीर याला मात्र जाळ्यात मात्र फसवलं जातोय, आणि मोठा मासा मात्र जाळ्याला अडकला जातोय। तसेच ग्राउंड नंबर 1 वर चालू सामना संपल्यानंतर सागवाडी बनाम ढेपावाडी, सागवाडी बनाम ढेपावाडी, ग्राउंड नंबर 1 चा सामना संपला की लगेच ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्यायचा आहे। सुरेखाची चढाई केली जाते मात्र कातळवाडी संघाकडून, पण ग्राउंड नंबर 2 वर तीनघर बनाम बबक्याची वाडी। चला तीनघर बनाम बबक्याची वाडी, ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्यायचा आहे। सामना संपलेला आहे तिथला।
दिनकर संघाला विनंती असेल आणि भपक्याची वाडी संघ आपण 0 मिनिटाच्या आत राऊंड नंबर 2 चा ताबा घ्यायचा आहे. दिनकर बनाम भपक्याची वाडी. मित्र आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असाल तर लवकर गावचा ताबा घ्या. ज्या संघाने आवाज दिलेला आहे त्या संघाने लगेच यायचं आहे, विलंब लावू नका. खरोखर रात्र होऊन उजेड पडलाय. ग्राउंड नंबर 2 वर चालू सामन्यामध्ये केळगाईन बनाम गवळावाडी या सामन्यामध्ये गवळावाडी संघ हा 3 गुणाने विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. मला वाटतं दिनकर संघ हजर आहे. भपक्याची वाडी त्याला ग्राउंडचा लगेच ताबा घ्यायचा. प्रतिस्पर्धी संघ हजर आहे. भपक्याची वाडी 0 मिनिटाच्या आत ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्यायचा आहे. भपक्याची वाडी कारण प्रतिस्पर्धी संघ हजर आहे. पंचांना विनंती असेल लवू वाघ टायमिंग लावायचा आहे, टेक्निकल पॉईंट द्यायचा आहे. ग्राउंड नंबर 2 वर दिनकर संघ हजर आहे. प्रतिस्पर्धी संघ आणि त्या टेक्निकल पॉईंट दिला जाईल. जोपर्यंत ग्राउंड मध्ये येत नाही तोपर्यंत संघ ग्राउंड नंबर 1 वर शेवटची 5 मिनिटं मात्र सामना संपण्यासाठी आणि काटावाडी संघाकडे मात्र 8 गुणाची आघाडी आहे. प्रतिस्पर्धी संघ बोंबवली संघाने याची नोंद घ्यायची आहे. तसंच ग्राउंड नंबर 2 वर लहू वाघ आणि हरेश निरगुडा यांना विनंती असेल लगेच सामना चालू करायचा आहे. ग्राउंड नंबर 2 वर चला ग्राउंड नंबर 1 वर चालू सामना संपल्यानंतर डेपावाडी आणि सागवाडी दोन्ही संघाने तयार राहायचंय. सामना संपला की लगेच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. डेपावाडी विजेश टीमने आता कुठेही बाहेर जाऊ नका. खरोखर सुंदराची चढाई मात्र बनाम डेपावाडी सागवाडी बनाम डेपावाडी दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. ग्राउंड नंबर खरोखर अरविंद हंबीर यांची मात्र सुरेख अशी चढाई आणि 1 गुणाची मात्र कमाई केली जाते आपल्या संघासाठी. खरोखर गाडी मारण्याचा प्रयत्न असायचा कुठल्या बोंबवली संघाचा रायडर पण बोनस मात्र 1 गुणाची कमाई केली जाते. शेवटची 2 मिनिटं सामना संपण्यासाठी ग्राउंड नंबर 1 वर शेवटची 2 मिनिटं बाकी. ग्राउंड नंबर 1 वर तिथं होणारा सामना असेल सागवाडी बनाम ढेपावाडी दोन्ही संघांचा सागवाडी ढेपावाडी ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्यायचा चालू सामना संपल्यानंतर.
सुंदराची चढाई पाहायला मिळते. मात्र आपल्याला 7 नंबरचं जर्सी परिधान केलेला श्रीकृष्ण संघाचा भोंबोली संघाचा रायडर जितेश आणि खरोखर रायडर मारायला पकड होत आहे. एक गुणाची मात्र लयलूट केली जाते कात्रावाडी संघाकडे. एक गुणाची कमाई खरोखर सुंदराची चढाई पाहायला मिळते. मात्र रायडर अरविंद हंबीर राऊंड नंबर 1 वर याच्यानंतर होणारा सामना असेल सागवाडी बनाम ढेपावाडी. दोन्ही संघाने लगेच राऊंड नंबर 1 चा ताबा घ्यायचा आहे. ढेपावाडी बनाम सागवाडी. सुंदराची चढाई 1 नंबरचा जर्सी पर्यंत रायडर आणि मात्र 1 गुणाची मात्र कमाई केली जाते. अरविंद हंबीर कात्रावाडी संघाचा. बघूया 7-1 असं समीकरण असताना बघूया किती गुणाची कमाई केली जाते की खरोखर पकड करण्याचा प्रयत्न होता पण असफल ठरतोय आणि 1 गुणाची मात्र लयलूट केली जाते. मला वाटतं सामना संपण्यासाठी शेवटची सेकंद बाकी असणार आहेत आणि ग्राउंड